शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय अद्रक पिकामध्ये लागवड केल्यानंतर पहिल्या 50 दिवसामध्ये मर रोग असेल, सडवा असेल आणि ते काम कसं करून पुढे जाऊन आपल्याला वजन चांगलं कसं मिळवायचं, फुटवा चांगला कसा मिळवायचा, त्या संदर्भात पहिल्या 50 दिवसातील कामकाज आपण कसं केलं गेलं पाहिजे. लागवड केल्यानंतर पहिल्या 4थ्या 5व्या दिवशी आपण कशा पद्धतीने सड रोग मर रोगासंदर्भात त्या ठिकाणी ड्रिंचिंग केली पाहिजे आणि 22-25 दिवसाला उगून आल्यानंतर आपण कशा पद्धतीने ड्रिपचे ॲप्लिकेशन, खतांचं नियोजन आणि भर लावताना 70-80 दिवसाला भर खतं कसे दिले पाहिजे, हा व्हिडिओ तुम्हाला आज देतोय. खास करून छत्रपती संभाजीनगर असेल, आमचा नाशिक जिल्हा असेल, त्याचप्रमाणे सोलापूर, सातारा या ठिकाणी अद्रक पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होती. त्या सगळ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही दिनांक नीट लक्षात घ्या. 13 तारखेला तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात. 13/6/2026. 13 पासून 20 तारखेपर्यंत तुम्हाला संधी असेल की 3000 रुपये फी मध्ये तुमचं अद्रक लागवड केलेलं आहे, उगून आलेलं आहे, मर रोगाची संदर्भ आहे, सडवा येतो, फुटवा होत नाही आणि शेवटी वजन मिळत नाही, कंद चांगला होत नाही. त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, कारण आपली फी आहे 5,500 रुपये. ती फक्त तुम्हाला या 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 7 दिवसात 3000 रुपये फी भरायची आणि आपला फायदा करून घ्यायचा आहे. ज्यांनी प्लॉट रजिस्टर केला त्या शेतकऱ्याचं नाव मी अगोदर जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. विजय ज्ञानेश्वर बेखळे. मोठ्याने बोला. विजय ज्ञानेश्वर बेखळे. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 2 वर्षापासून. काय काय पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं? वाल, अद्रक आणि द्राक्षबाग. अच्छा, काय वाटलं तुम्हाला? रिझल्ट चांगले. रिझल्ट चांगले 100%. 100%. तुमचा मोबाईल नंबर? 88 11 79 35. 100% रिझल्ट खरे. माझ्या डोक्यात शपथ घ्या. तुमच्या शब्द खरंच ना? हो. कारण आपल्याला इथं दिशाभूल करायची नाहीये. आपण हे 9 जूनला लागवड केलेली आहे. आज आपण व्हिडिओ घेतोय 11 जुलैला. म्हणजे 32 दिवस झाले पूर्णपणे बाहेर पीक निघालेलं आहे. म्हणजे उगून आलेलं आहे. काही अजून छोटं आहे, काही मोठं आहे. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही लागवड करतात त्यावेळेस जर ज्यांची लागवड बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं इथं ॲप्लिकेशन देतो. तुम्ही 1 एकराला ज्यावेळेस तुम्ही तुमचं बियाणं आणतात त्या 1 एकराच्या बियाण्यासाठी 2 किलो टचअप, 2 किलो गूळ, 80 मिली त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. 2 किलो टचअप, 80 मिली झिलोरा, त्याच्यासोबत 2 किलो गूळ, हे सगळं 100, 150, 200 लिटर पाण्यामध्ये भिजवून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं बियाणं त्या ठिकाणी त्याच्यात भिजवून घ्या आणि नंतर लागवड करा. लागवड केल्यानंतर तुम्ही पहिलं पाणी देतात किंवा पावसाच्या याच्यावर तुम्ही लागवड केली, 6व्या 7व्या दिवशी तुम्हाला उगवण क्षमता नाही, तुम्हाला माहिती आहे 22-25 दिवस लागणार आहे. 6व्या किंवा 7व्या 8व्या दिवशी ड्रीपमधून पाणी देताना तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाऊन सडवा येऊ नये म्हणून एकरी ऑर्चिड क्रॉप सायन्सचं ट्रायकॉस, नीट लक्षात घ्या, एकरी ऑर्चिड क्रॉप सायन्सचं ट्रायकॉस 2 किलो घ्यायचा, 2 किलो गूळ घ्यायचा, हे ड्रीपमधून सोडून द्यायचं. 8व्या 9व्या 10व्या दिवशी परत 4-5 दिवस थांबून घ्या. तण उगून येईल. हळूहळू पुढच्या 10-12 दिवसामध्ये कोंब बाहेर यायला सुरुवात होतील. त्यावेळेस तुम्हाला एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गूळ आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. जर कम्फर्ट सोल्युशन दिलं, दादा इकडे रे, ये पुढं कॅमेरामन, हे असे फुटवे दिसतील तुम्हाला. जर 15व्या 16व्या दिवशी जर तुम्ही दिलं तर 22व्या दिवशी असे फुटवे दिसतील. खाली कंद कसा तयार करायचा ते पण मी सांगणार आहे. आता तुम्ही 14व्या 15व्या दिवशी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, 4 किलो गुळासोबत दिलं. आता तुम्हाला उगून येतंय त्यावेळेस पहिली फवारणी काय केली गेली पाहिजे? पहिली फवारणी अतिशय सोपी आहे त्या ठिकाणी, कारण या क्रॉपवर किंवा याच्यावर करपा येतो, जांतो येतो, बारीक आळी येते. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे स्पॉट किलर 250 मिली, कोसाईड 150 ग्रॅम, इमामेक्टिन म्हणजे प्रोक्लेम 150 ग्रॅम, अशी एक फवारणी करायची. आता 22, 23, 24, 25 दिवस झाले, बऱ्यापैकी तुमचं उगवण क्षमता चांगली झालेली आहे. 14व्या 15व्या दिवशी 4 स्ट्रोक कम्फर्ट सोल्युशन गूळ दिल्यामुळं, नाही दिलं तर अशी उगवण क्षमता होणार नाही. त्याच्यानंतर थांबून घ्या, मध्ये पाणी द्या. पाऊस नसेल तर पाणी दिलं गेलं पाहिजे.
तणाचा बंदोबस्त व्यवस्थित करा. त्यासाठी तणनाशकचा वापर कसा करायचा तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईल. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बघत असताना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्ही आले 24, 25, 26 दिवसापर्यंत तिथं परत एकदा सडवा रोग, मर रोगासाठी आपल्याला काय ऍप्लिकेशन द्यायचंय? तिथं आपल्याला द्यायचंय एकरी 2 किलो कॉपर COC, 2 किलो प्लेन कॉपर आपल्याला साधारणतः 22-24 दिवसाला ड्रिपमधून एकराला आपल्याला प्लेन 2 किलो कॉपर देऊन घ्यायचंय. अशा पद्धतीने उगवण झाली 30 दिवसापर्यंत. आता आपला 32 दिवसाचा प्लॉट आहे. 30 दिवसाला परत मात्र एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचंय, खताचं ऍप्लिकेशन द्यायचंय, रूट झोन ऍक्टिव्ह करायचंय, फुटवा चांगला मिळवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 30-32 दिवसाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि वरद बायोटेकचं फर्टिलायझर जे ग्रेड आहे पॉवर सोल्युशन, ज्याच्यामध्ये 10-40-40 म्हणजे नायट्रोजन कमी, फॉस्फरस आणि पोटॅश आणि त्याला टेरेस एलिमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते खत आपल्याला 4 किलो एकरासाठी घ्यायचं आहे. एकरी 1 लिटर प्लॅटिनम सोबत ते 30-32-34 दिवसाला या कंडिशनला पाणी देऊन आपल्याला ते खत देऊन घ्यायचंय. ते खत दिल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी आपल्याला एक फवारणी करायची. पानांचा रुंदपणा, जेवढे पानं रुंद होतील तेवढं खाली कंद. तुम्हाला अडचण येते वजनाची. एकरी 200-250 टन नाही क्विंटल, 25 ते 30 टन आपल्याला जर माल एकरामध्ये काढायचा असेल तर 36-37 दिवसाला फवारणी त्या ठिकाणी करायची. एखादं चांगलं सीवीड घेत असताना चांगलं सीवीड घ्या. मी सांगणार नाही नाव, कुठलंही चांगलं सीवीड घ्या. त्या सीवीड सोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम घ्या. चांगलं मायक्रोन्यूट्रन त्या ठिकाणी घ्या. कॉम्बीएफ असेल, कॉम्बीफट असेल, वेगवेगळे मायक्रोन्यूट्रन आहेत, ते मायक्रोन्यूट्रन तुम्ही त्या ठिकाणी घ्या. शेतकरी बंधूंनो, अद्रक पिकामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय त्रस्त झालेला छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, तिथं शेतकऱ्याला चांगलं उत्पादन घेता येत नाही. ठीक आहे, मार्केट इश्यू, आज मार्केट खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी मार्केट कमी होतं, पण जर आपल्या हातामध्ये एकरामध्ये 25 टन 30 टन जर माल आपल्याला काढता आला आणि त्याच्यासाठी आपल्याला खर्च जर फक्त मजुरी सोडून 50,000ला मजुरी पकडून 50,000ला 1 लाखामध्ये जर 25-30 टन माल तुम्ही काढताय आणि अगदी 30 रुपये किलोनी तुम्ही विकताय, 7.5-8 लाख रुपये तुम्हाला होत आहे. मग का तुम्हाला परवडत नाही अद्रकची शेती? जर तुम्ही खर्चच एवढा करताय, सडवा तुम्हाला थांबवता येत नाही, त्याच्यासाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन देतात. XYZ लोक तुम्हाला सांगतात, बॉटल ठेवतात, ते फोटो तुम्ही बघतात, 5-5, 10-10 हजाराचे ऍप्लिकेशन देतात. ते न करता डॉक्टर किसानच्या माध्यमातून अद्रक पिकासाठी परत एकदा सांगतो, 13/6/2026 ते 20/6/2026, 13/7 ते 20/7/2026 फक्त फी असेल 3,000. अद्रक उगून आले असेल, अद्रक लावला असेल, या सगळ्या प्लॉटांसाठी या 7 दिवसामध्ये फी असेल 3,000. 21 तारखेपासून 5,500 फी असेल. त्याचा फायदा तुम्ही 100% त्या ठिकाणी करून घ्या. आता आपण आलो होतो की फुटवा कसा काढायचा, पुढचा स्प्रे कसा घ्यायचा आणि त्याच्यानंतर चांगली आपल्याला गुडघ्यापर्यंत हाईट येते त्यावेळेस भर खत लावत असताना, ते पण मी सांगून देतो आजच्या व्हिडिओमध्ये. भर खत लावत असताना आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने छोट्या यंत्राने भर लावतो. ती भर लावताना आपल्याला एकरी 50 किलो पॉलिसल्फेट, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 50 किलो 10-26-26, 3 किलो टचअप आणि 2 किलो ट्रायकोस ऑर्चिड क्रॉप सायन्स, म्हणजे 5 किलो आपल्याला हे काय करायचंय, ट्रायको आणि टचअप का घ्यायचंय की जेणेकरून 90, 100, 120, 130, 140, 150, 150 दिवस ज्यावेळेस पाला सुकायला लागतो त्यावेळेस सडवा येतो. आपल्याला माल काढायचा आहे, पण बाजारभाव 30 दिवसाने वाढणार आहे, तर 30 दिवस आपला प्लॉट हिरवागार राहायला पाहिजे. त्याच्यासाठी हे ऍप्लिकेशन द्यायचंय. आलं लक्षात? तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन का घ्यावं असं वाटलं? कारण मला 2 वर्षापासून असा अनुभव आला तर म्हणजे जे ॲव्हरेज निघायचं होतं ना माझं, ते निघत नाही माझ्याकडे. आता द्राक्ष बागासाठी तुमच्या युट्यूबला व्हिडिओ चेक केल्यानंतर आहे ना, 2 वर्ष युट्यूबला व्हिडिओ बघून आपलं मार्गदर्शन घेतलं आहे आणि जेव्हा त्यांना पूर्ण विश्वास पटला मग तेव्हा त्यांनी आदर्श यावर्षी केलंय. अच्छा, मग काय आता शाश्वती वाटते 200 क्विंटल? किती क्षेत्र आहे आपले? 1.5 बिघा आहे, 1.5 बिघा. 35 गुंठ्यात 200 क्विंटल काढायचा का नाही? हो मग बघा बर का, 3-4 व्हिडिओ होतील तुमचे. चालेल ना, कॅमेराकडे बघा, चालेल ना सर. सांगा डॉक्टर किसान जे शेड्यूल देईल ते मी तंतोतंत पाळेल. हो नक्कीच सर. बोला. हो नक्कीच पाळ.
35 गुंठ्यात 200 क्विंटल. हो नक्कीच सर. आज पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर 3 व्हिडिओ घ्यायचे. चालेल. खांद्याला लागल असं बनवायचंय. खाली असे रापसाप आपल्याला कंद मिळवायचे, कुठेही सडवा नाही. जाऊ द्या 30 रुपये किलो जाऊ द्या. 35 गुंठ्यात 200 क्विंटल माल, 30 रुपये किलो. किती पैसे झाले? 7 लाख रुपये. खर्च 1 लाख रुपये करू, 6 लाख रुपये तुम्हाला राहतील. मला त्यातले काही देऊ नका. फी तुम्ही 3000 भरली, बरोबर? हो. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ देण्याचं एवढं तळतळ करण्याचं कारण एकच आहे की माझा महाराष्ट्रातील प्रत्येक याच्यासारखा तरुण शेतकरी हा सदन श्रीमंत आणि एक व्यावसायिक आणि एक कंपनी म्हणून शेती केली पाहिजे. मग अद्रक असेल, सीताफळ असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, या शेतीमध्ये त्याने कमीत कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पादन मिळवता आलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्या शेतकऱ्याची जमीन ही सुपीक राहिली पाहिजे. जमिनीवर रासायनिक खतांचा मारा करून 1 वर्षात उत्पादन काढून दुसऱ्या वर्षी दुसरं पीक चांगलं येत नाही आणि मग तो देशोधडीला लागतो. ते काम डॉक्टर किसाननी केलं नाही, करणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला सागर सर काय करायचं आपल्याला? सक्षम करायचंय. आर्थिकदृष्ट्या असो किंवा त्याच्या नॉलेजमध्ये भर पाडून त्याला एक व्यावसायिक शेती करत असताना एक व्यवसायाचं रूप त्याला कसं देता येईल या संदर्भात कार्यरत आहोत. दादा, तुमच्यासारखे जे तरुण आहेत, खरंच आज मला आश्चर्य वाटतंय. एक 8 दिवसापासून महाराष्ट्र दौरा करत असताना आपल्यासारखे असंख्य शेतकऱ्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली की बाबा 2-3 वर्षापासून आम्ही फक्त डॉक्टर किसानचे व्हिडिओ बघून प्लॉट बनवले, पण सर यावर्षी आम्ही ठरवलं की प्लॉट रजिस्टर करायचा तर फक्त डॉक्टर किसानकडे. हो. खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. फक्त एक विनंती अशी आहे आपणास की जे डॉक्टर किसानचं वेळापत्रक आहे ते जर आपण तंतोतंत जर वापरलं तर 100% आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. हो, नक्कीच सर. ऋषिकेश सर काय सांगाल तुम्ही? काय अनुभव येतो बॅकएंडला असताना तुम्हाला? खूप अनुभव येतो सर. आतापर्यंत मोठ्याने बोला. ज्या शेतकऱ्यांचा आपल्याला प्रतिसाद मिळतो त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की आपण ज्यावेळेस प्लॉट रजिस्टर करून घेतो पण आपण चांगल्या पद्धतीने सेवा देतो, याच्यावर पण आपल्याला समजतं की आपल्याला शेतकरी किती प्रतिसाद देतात. आणि त्यानंतर आपण जेव्हा शेड्यूल देतो ते शेड्यूल दिल्यानंतर शेतकरी ज्यावेळेस समाधानकारक उत्पन्न मिळतं त्यावेळेस फोन करता की सर तुमच्यामुळे आमचा प्लॉट सक्सेस झाला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे सर. तुम्ही आमच्याकडे पाय जरी लावले तरी आमच्या जमिनीचं तृप्त झाल्यासारखं होईल, आम्हाला समाधान झाल्यासारखं होईल, असं प्रत्येक शेतकरी फोन करतात आणि बोलतात. नक्कीच, कारण बॅकएंडला असताना तुम्हाला जो अनुभव येतो तो मला येत नाही. डायरेक्टली मला अनुभव जो येतो तो मी शेअर केला आणि व्हिडिओ खूप मोठा होत असताना तुम्हाला परत एकदा शब्द देतो. दादा तुला पण, तुम्ही दोघांनी राहायचं. 35 गुंठ्यात 200 क्विंटल 200 क्विंटल माल काढायचा आहे. भाव आपल्याला 30 रुपये मिळो ते 100 रुपये मिळो नाही तर 70 रुपये मिळो, कमीत कमी 30 रुपये तर मिळणार आहे. हो नक्की. आणि आपल्याला जर बाजार भाव कमी अधिक होत आहे तर 1 महिना प्लॉट कसा हिरवा ठेवायचा ते पण आपण दृष्टिकोन ठेवणार आहे. सडवा अजिबात येऊ देणार नाही. वजन आपण वाढवणार आहे. आज पहिला व्हिडिओ आहे. 1 महिन्याने दुसरा, त्याच्यानंतर 20 दिवसांनी तिसरा, त्याच्यानंतर 1 महिन्याने चौथा आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस डायरेक्ट आपण काढताना फण्याचे पण्या. हे सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो. आणि याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर आजच तुमचा प्लॉट रजिस्टर करा आणि योग्य मार्गदर्शन घेऊन अद्रक पिकामध्ये चांगलं उत्पादन मित्रांनो घ्यायला शिका. एवढं बोलून माझे 2 शब्द किंवा एवढं मोठं संभाषण देऊन व्हिडिओचा शेवट करतो. आणि परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की पीक कुठलंही असू द्या, माती तुमची सुपीक करा. माती जमीन ही सुपीक करा. त्या जमिनीत चांगलं पीक कसं येईल, त्याची प्रतिकार क्षमता चांगली कशी राहील आणि त्याचा उत्पादन खर्च कमी राहून बाजारभावाची शाश्वती नसताना डॉक्टर किसानच्या जोडीने 4 पैसे कसे कमवाल हे एक ध्येय घेऊन आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढतोय. गेल्या 8-10 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या ठिकाणी पिंजून काढणार आहे. प्रत्येक माझ्या तरुण शेतकऱ्याला त्या ठिकाणी सदन आणि सत्कृष्ट आणि त्या ठिकाणी व्यावसायिक बनवल्याशिवाय राहणार नाही. हा एक शब्द देऊन व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.